नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी कशी बनवायची। एका मिनिटांमध्ये तयार होणारं अगदी लोण्यासारखं मऊ पुरण आणि त्यासोबत कणिक देखील कशी बनवायची हे पाहणार आहोत। याआधी तुम्हाला ही पद्धत कोणीच सांगितली नसेल, तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1.5 कप हरभरा डाळ घ्यायची आहे। इथे आपण ही डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता ही जी 1.5 कप डाळ आहे ती इथे आपण स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेणार आहोत। 1-2 वेळा ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ चांगली धुवून घेतल्यानंतर यामधील संपूर्ण पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालून घ्यायचं आहे। 1-2 ग्लास पाणी पुन्हा एकदा मी यामध्ये घातलेलं आहे। आता यावरती प्लेट ठेवून इथे आपल्याला ही डाळ 1 तासाभरासाठी छान अशी भिजवून घ्यायची आहे। आता 1 तासानंतर ही जी डाळ आहे ती चांगली भिजलेली असेल। आता या डाळीमधील संपूर्ण पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही भिजवून घेतलेली डाळ इथे आपण या कुकरमध्ये काढून घेणार आहोत। आता डाळ कुकरमध्ये काढल्यानंतर यामध्ये आपल्याला 3 कप पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या कपने आपण ही डाळ मोजून घेतली आहे त्याच कपने इथे मी 3 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता यावरती आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। तुपाच्या भांड्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने इथे मी 1-2 चमचे हे तूप घातलेलं आहे। इथे तुम्ही तेल सुद्धा घालू शकता आणि अगदी चिमूटभर अशी हळद या पाण्यामध्ये घालायची आहे। एकदा चमच्याने इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे चमच्याने चांगलं मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला कुकरला टोपण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला 3 ते 4 शिट्टी देऊन घ्यायची आहेत। लक्षात ठेवा, इथे आपली ही डाळ शिजवताना डाळ फुटेल इतपत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। यासाठी कुकरला 3 ते 4 शिट्ट्याच द्यायच्या आहेत। कुकरला 3 ते 4 शिट्टी दिल्यानंतर पाहू शकता कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। त्यानंतर इथे मी टोपण उघडलेलं आहे। ही जी डाळ आहे ती एकदम अशी मऊ छान शिजलेली आहे। जर ही डाळ फुटली नसेल तर तुम्ही आणखीन 1 शिट्टी इथे देऊ शकता। आता यामधील जे पाणी आहे म्हणजे जे येळवणी आहे ती आपल्याला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता आपण ही काढून घेतलेली येळवणी एका साईडला ठेवून दिलेली आहे आणि ही जी डाळ आहे ती पुन्हा आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। आता यानंतर इथे आपल्याला एका स्मॅशरच्या साहाय्याने ही जी डाळ आहे ती चांगली स्मॅश करून घ्यायची आहे। तर इथे आपली ही डाळ चांगली शिजली असल्यामुळे पटकन स्मॅशरने ती मऊ होते। यासाठीच इथे आपल्याला डाळ फुटेपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि कुकरला यासाठीच 3 ते 4 शिट्टी देऊन घ्यायची असेल। जर तुमच्या कुकरमध्ये भात किंवा डाळ पटकन शिजत नसेल तर तुम्ही आणखीन एखादी शिट्टी एक्स्ट्रा देऊ शकता। आता इथे आपली ही जी डाळ आहे ती स्मॅशरने चांगली मऊ करून झालेली आहे। 4 ते 5 मिनिटांपर्यंत इथे आपण ही डाळ चांगली स्मॅश करून घेतलेली आहे। आता यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला गूळ या ठिकाणी वापरणार आहोत। आता 1.5 कप डाळीसाठी इथे मी 1.5 कप बारीक चिरून घेतलेला गूळ वापरलेला आहे। तुम्ही जर गोड थोडंसं कमी खात असाल तर इथे गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी वापरलं तरी चालेल, पण इथे जेवढी डाळ घेतली तेवढ्याच प्रमाणात गूळ घेतला तर पुरणपोळी ही चवीला अतिशय छान होते। आता इथे यामध्ये गूळ घातल्यानंतर आपण हे चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिक्स केल्यानंतर आपण हा कुकर पुन्हा एकदा गॅसवरती ठेवून देणार आहोत आणि हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचं आहे। आता इथे हे गूळ विरघळल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ वाटेल, पण 5 ते 6 मिनिटांनंतर हे जे मिश्रण आहे ते आपोआप घट्ट यायला सुरुवात होतं।
आता इथे तुम्ही थोड्या वेळाने पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते घट्ट असं आलेलं आहे. आता हे पुरण जे तयार झालं हे कसं ओळखायचं, तर इथे आपण या चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने हे पुरण तयार झालेलं आहे ते ओळखू शकता. जर चमचा उभा स्ट्रेट होत असेल तर हे पुरण तयार झालेलं आहे आणि या पद्धतीने पटकन जर पुरण हे खाली पडत नसेल तरी सुद्धा इथं आपलं हे पुरण तयार झालं आहे असं समजावं. आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला 1 चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर इथे आपण हे जे पुरण आहे ते पूर्णपणे थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर इथे आपण कणिक मळण्यासाठी घेणार आहोत. इथे मी एका परातीमध्ये 3 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि या 1 कप पाण्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे. आता हे जे पाणी आहे ते आपण कणिक तयार करण्यासाठी वापरणार आहोत. ज्या कपने इथे आपण पाणी घेतलेलं आहे त्याच कपने 3 कप इथे मी गव्हाचे पीठ देखील घेतलेलं आहे. आता इथे आपण पीठ मळत असताना खूप पातळ असं पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचे नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस असतात. त्या दिवसांमध्ये कणिक जर पातळ मळली तर अजून थोड्या वेळाने उष्णतेमुळे ती कणिक ही अजून पातळ होऊ शकते. यासाठी उन्हाळ्यामध्ये पुरणपोळीची कणिक मळताना शक्यतो जितकी घट्ट मळता येईल तितकी घट्ट मळून घ्यायची. आता गरजेनुसार पाण्याचा वापर करत इथे आपण ही कणिक चांगली मळून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे आपण ही कणिक छान अशी घट्ट मळून घेतलेली आहे. आता ही कणिक घट्ट अशी मळल्यानंतर इथे आपल्याला एक स्वच्छ धुवून घेतलेला रुमाल किंवा एक स्वच्छ धुवून घेतलेलं सुती कापड वापरायचं आहे आणि यामध्ये आपल्याला या कणकेचा गोळा हा ठेवायचा आहे. आता इथे आपण रुमालाच्या साहाय्याने हे घट्ट असं बांधून घेणार आहोत. जितकं घट्ट बांधता येईल तितकं आपल्याला हे रुमालाची गाठ जी आहे ती घट्ट अशी बांधून घ्यायची आहे. आता इथे मी या रुमालाची गाठ बांधून घेते. आता यानंतर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. एक मोठा असा बाउल इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जी ही कणिक या रुमालामध्ये बांधलेली आहे ती यामध्ये ठेवायची आहे. आता यावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. ही कणिक पाण्यात भिजेल इतपत आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर हाताने इथे आपण हे थोडंसं या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि यावरती प्लेट ठेवून 1 तासाभरांसाठी ही कणिक छान अशी भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे. आता 1 तासानंतर इथे आपली ही जी कणिक आहे ती छान अशी भिजलेली असेल. आपण ही कणिक या पाण्यामधून काढून घेऊयात. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे आपण ही कणिक जी आहे ती या परातीमध्ये काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला पाहूनच कळत असेल कणिक किती मऊ आणि छान अशी तयार झालेली आहे. अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीची कणिक इथे तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी यावरती इथे आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि थंड झालेलं हे पुरण इथे आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता संपूर्ण पुरण या कुकरमधील इथे आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता लगेचच इथे आपण पुरणपोळी तयार करायला घेणार आहोत. आता इथे मी कणकेमधील एक मीडियम साईजचा गोळा इथे घेतलेला आहे. ज्या पद्धतीने आपण चपाती तयार करण्यासाठी गोळा घेतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला हा गोळा देखील घ्यायचा आहे. आता हा गोळा घेतल्यानंतर इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे आपण याची एक वाटी तयार करून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण मोदकामध्ये सारण भरतो त्या पद्धतीनेच इथे आपल्याला याची वाटी तयार करायची आहे आणि यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे. आता पुरणाचा देखील इथे आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं तांदळाचं पीठ लावून या पद्धतीने हे जे पुरण आहे ते या कणकेमध्ये छान असं भरून घ्यायचं आहे.
आणि हा जो गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही जर रेसिपी इथेपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर पाहू शकता या पद्धतीने इथे आपण हा पुरणपोळीचा गोळा इथे तयार करून घेतलेला आहे। आता इथे आपण पोळपाटावर थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि यावरती हा गोळा ठेवून अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे आपल्याला हे मधून लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची काठ जी आहेत ते या पद्धतीने लाटून घ्यायची आहेत। आता इथे आपली ही पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे। गॅसवरती इथे मी एका साईडला तवा छान असा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तवा चांगला गरम झाल्यानंतरच इथे आपल्याला ही पुरणपोळी या तव्यावरती टाकून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला पुरणपोळी पलटी करण्यासाठी अजिबात गडबड करायची नाही। जोपर्यंत पोळीला या पद्धतीचे वरती असे फुगे येत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला पुरणपोळी पलटी करून घ्यायची नाही। तर पुरणपोळी म्हणजे अर्थातच साजूक तूप आलं, इथे आपण यावरती साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि ही जी पोळी आहे ती आता आपण पलटी करून घेणार आहोत आणि याही बाजूला इथे आपण छान असं साजूक तूप लावून घेणार आहोत। तर पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली ही पुरणपोळी इथे तयार झालेली आहे। आता इथे आपण ही पुरणपोळी दोन्हीही साईडनी हलका असा गोल्डन कलर येईपर्यंत छान अशी भाजून घेणार आहोत आणि याच प्रकारे इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी याच प्रकारे बाकीच्या सुद्धा या मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणपोळी नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही पुरणपोळीची रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील।